चालू करा. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर मला तक्रार आली होती. त्या तक्रारी संदर्भात मी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहो. तर यांची काहीतरी तक्रार होती. आता विचारूया आपण. तुमचं नाव काय? करिश्मा घनश्याम धुर्वे. प्रॉपर कुठले? बोधोली. काय प्रॉब्लेम होता? अंगणवाडी पद्धतीविषयी होता. का ती मुलगी म्हणजे माझ्या गावची बोधोली या गावची रहिवासी नाही आहे. ती लालगडी या गावची रहिवासी आहे. तर तक्रार केली होती आम्ही तिथे पूर्ण म्हणजे ठिकाणी बालविकास पूर्ण सगळ्या कार्यालयामध्ये तक्रार केली होती. तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. राहटी ग्रामपंचायत मध्ये त्या मुलीचं गाव येते. गट ग्रामपंचायत आहे. माझ्या विचारपूस केली का गावामध्ये? हो, तिथे तक्रार केली. हो, तक्रार केली. बालविकास अधिकाऱ्याला तक्रार केली. बालविकास अधिकारी तिथे पण केली आहे तक्रार. खूप ठिकाणी तक्रार केली. कलेक्टर ऑफिसला केली? हो, तिथे पण केली कलेक्टर ऑफिसला. किती दिवसापासून हे प्रकरण चालू आहे? तरी झाले 5 महिने 6 महिने. 5-6 महिने झाले. मग काय उत्तर देतात तुम्ही तक्रारी घेऊन जातात? तर काहीच नाही. आधी म्हणत होते शिवसाहेब चौकशी चालू आहे. तर तक्रारमध्ये काही निराकरण केलं नाही आमचं. आणि आमचे डॉक्युमेंट सत्य असून आम्हाला काही न्याय दिला नाही त्यांनी. त्या पाहिलं नाही, काही नाही. त्यांनी आमचे डॉक्युमेंट सुद्धा पाहिले नाही. आणि त्या मुलीच्या बाजूने अहवाल देऊन म्हणजे चौकशी करून म्हणजे असं त्या मुलीचे डॉक्युमेंट रहिवासी आहे बा म्हणून बोधलीचं. आणि आधीचा पुरावा पाहिला नाही त्यांनी. आणि अपडेट मध्ये पाहिले त्यांनी का म्हटले बा तुम्ही डॉक्युमेंट या काढले बा त्यांनी. आम्ही म्हणलं का म्हणजे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. ते ऑफिसला तिने आधी दिली होती ना. ते ऑफिसला दुसरे डॉक्युमेंट आहे. त्या मुलीने सादर काही केले नाही डॉक्युमेंट. दाखवले पण नाही सरांना. आणि सरांना न माहित करता म्हणजे असं बोलल्याच्या नंतर त्यांनी काही हे दिलं नाही, पाहिले नाही डॉक्युमेंट आमचे काही नाही. नेमकं काय कारण होतं त्यांना ड्युटीवर घेण्याचं तुम्हाला नाही घेण्याचं? दबावाखाली पैसा दिला असन त्यांनी असं तुम्हाला वाटते? हो, पैशावाले आहे. आणि त्या दबावाखाली त्यांनी पैसा घेऊन त्या मुलीला लावून दिलाय. जिल्हाधिकारी साहेबांना केलं तर प्रत्यक्षात भेटले का तुम्ही? प्रत्यक्षात नाही, तक्रार दिली आहे आमची. तक्रार दिली आहे तरी सुद्धा काही झालं नाही. बघा, तक्रारीवर तक्रारी करून तरी सुद्धा राव सरांनी मला पैशाची मागणी केली होती. आणि माझ्याकडे पैसे काही होते नाही. मी गरीब मुलगी आहे, माझ्याकडे काही पैसे नव्हते. सरांनी मग राव सर काय म्हणे मला का तू जर पैसे देशील नाही का मी बाहेर गावच्या मुलीला पण लावीन, असं त्यांचं म्हणणं होतं. 70,000ची मागणी केली होती मला, पण माझ्याकडे होती नाही. मी गरीब मुलगी आहे म्हणून मी काही देऊ शकली नाही. आणि मी माझ्या भाऊजी सोबत गेली होती. त्यांच्या पुढेच मला म्हटलं त्यांनी. बघा, या प्रकारची परिस्थिती मला इथे दिसत आहे. म्हणजे गरीबचा गरीबच राहायला पाहिजे आणि पैसेवाले पुढे जाऊन राहिले, या प्रकारची अवस्था मला इथे दिसत आहे. तर मला असं वाटते इथले जिल्हाधिकारी साहेब, बालविकास अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, जे कोणी असणार राजकारणी, माननीय मुख्यमंत्री साहेब, मोदी साहेब यांनी इथली दखल घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.